स्वामी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। निघलेलो आहे। ही पदयात्रा परमपूज्य परमहंत महाराष्ट्र अधिकरण आमनाय आचार्य गुरुवर्य माझी आणि आपणा सर्वांचे गुरुवर्य श्रद्धास्थान श्री मोठे बाबांच्या प्रसन्नतेने ही पदयात्रा चालू होत आहे। त्याचप्रमाणे परमपूज्य परमहंत गुरुतुल्य आचार्य प्रवर श्री पात्रीकर बाबाजी यांच्या मार्गदर्शनातून ही पदयात्रा निघत आहे। आज आपला पदयात्रेचा शेवटचा दिवस पहिला आहे। पहिला दिवस मला वाटलं शेवटचा आहे काय। आपल्या पदयात्रेचा आजचा पहिला दिवस। पदयात्रेला निघत असताना आपण आज पहिला सुरेगाव या स्थानावर आलेलो आहे। सुरेगावला स्वामी पूर्वार्ध काळात चास नळीहून सोनोरीला जात असताना सोनारी समोर स्थान आहे पण ते पाण्यात आहे। त्या ठिकाणी जात असताना स्वामींचं या ठिकाणी आदित्याचं देऊळ होतं। त्या देवळात स्वामींचं एक रात्र वस्ती झालेली आहे म्हणजे मुक्काम झालेला आहे। सोबत बाईसा आणि डकले इथून स्वामी सोनारीला गेले। आज आपला पहिला दिवस आपल्याला निघायचं आहे। त्याप्रमाणे काही सूचना आहे। त्या सूचनेचं आणि त्या नियमाचं सर्वांनी पालन करायचं आहे। हे सूचना मी परत देणार नाही। आपण चालत असताना पहिली सूचना आपण चालत असताना सर्वांनी 2-2च्या लाईनी चालायचं आहे। कारण की ही पदयात्रा माझी नाही, ही पदयात्रा तुमची नाही। ही पदयात्रा निघत आहे श्री मोठे बाबांच्या प्रसन्नतेने आणि पदयात्रेत कोणालाही बेशिस्त दिसलं तर नाव कोणाचं जाईल। ही पदयात्रा कोणाची आहे? बाबांची आहे। म्हणून बाबांचं नाव जाईल असं आपण कोणीही तसा नियम मोडायचा नाही। त्याप्रमाणे आपण सर्वांनी 2-2च्या लाईनीत चालायचं आहे पहिले। आणि आपली पदयात्रा ही नाशिक सिटीतून सुद्धा जाणार आहे, शहरातून जाणार आहे। दुसरा आपण ज्या वेळेस कोणत्याही